इचलकरंजीला दररोज पाणी देणारच, त्या दृष्टीने आमचे नियोजन. अभ्यास न करता आरोप करणे हेच आता विरोधकांचे काम. आमदार राहुल आवाडे. इचलकरंजी शहराला दररोज पाणी देण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. त्या दृष्टीने सुरू केलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र कोणताही अभ्यास न करता विरोधक केवळ आरोप करत सुटले आहेत. विरोधकांचे ते कामच आहे. मात्र आम्ही जे काम सुरू केले आहे त्या कामाची पोचपावती खुद्द विरोधकांनीच आपल्या वक्तव्यातून दिली आहे, असे मत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. आयजीएम हॉस्पिटल परिसरात जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी पाणी प्रश्नावर विरोधकांनी सुरू केलेल्या वक्तव्याचा त्यांनी कडक शब्दात समाचार घेतला. आमदार आवाडे पुढे म्हणाले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. योग्य केलं, त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या बाईटमध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितला तर त्यांच्या बाईटमध्ये असा उल्लेख केला की कृष्णेची पाणी पूर्ण झाली आणि तिथले पंप चालू झाले तर गावाला एक दिवस आड नाही तर रोज पाणी मिळेल. जे आम्ही आमच्या भाषणात नेहमी सांगत होतो. आमच्या भाषणात आम्ही काय सांगत होतो की हे पंचगंगेचं पाणी आणि कृष्णेचं पाणी आल्यानंतर गावाला एक दिवस आड नाही तर रोज पाणी मिळेल. त्यांनी आम्ही जे सांगत होतो त्यांनी आम्ही सांगायचे पाहणी करायला ते गेले. आम्ही सांगितलं ते कन्फर्म त्यांनी बघून केले. यांना माझा आमदार म्हणून माझ्या कामाची पोच होती विरोधकांनी दिली असं मी समजतो. हे सगळ्या गोष्टी समजतो. दुसरा विषय, जी पाण्याची पाईपलाईन आहे ती जुनी पाईपलाईन आहे, 30-35 वर्षाची जुनी पाईपलाईन आहे. ती गंजली आहे. त्याच्यातले पूर्ण क्षमतेनं जर आपण पंप आताची चालू आहेत तिथंच चालू केले तर लिकेजेस पूर्ण फार मोठ्या प्रमाणात होतील. गंजलेल्या पाईपा पॅचेस आहेत तिथं गंजलेले ते फुटायला चालू होते. ते प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात होतील. त्यानंतर तिथं त्यांनी एक विषय सांगितलं एअरवॉलचा. आता ती जे एअरवॉल आहेत त्याच ठिकाणी लगेच एअरवॉल टाकून नवीन एअरवॉल टाकायचं नाही तर आणि काही करायचं जर म्हटलं तर अतिरिक्त पैसे तिथे खर्च होणार. आता जी नवीन पाईपलाईन आहे त्याला एअरवॉल आहे, नवीन पाईप आहे. एक इकडं आता 2 दिवस अगोदरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तिथं 2 ट्रक पाईपा येऊन पडले. म्हणजे बाबासाहेबांच्या ते पाण्याच्या टाकीपर्यंत म्हणजे शेल्टर हाऊसपर्यंत ज्या पाईपा लागणार आहेत त्याचा पहिला अजून दोन ट्रक आले, अजून 2 ट्रक आले की तिथली पाईपलाईन संपते. शिरडोनजवळ काल परवा दिवशी 2 ट्रक पाईपा उतरले. ती पाण्याची पाईपलाईन संपली. एकदा कनेक्टिव्हिटी झाली तर 100% पाणी पूर्ण आपल्याला कृष्णेतनं उचलता येईल. आणि त्यांनी जे आम्ही सांगत होतो आणि त्यांनी जे कन्फर्म केलं की पाणी गावाला रोज मिळतंय, हे आम्ही जे सांगत होतो आणि जे कायम आमच्यावरती ते टीका करत होते त्याच्यावरती त्यांनीच उत्तर दिलं. कामाला विलंब झालाय, का झालाय, कशासाठी झालाय. जुना मक्तेदार होता, त्याचं फेड टेंडर काढायला लागलं, परत आपल्याला करावं लागलं. या सगळ्या गोष्टी करत असताना जे महासत्ता चौकपासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जे काय रस्ता खराब होणार होता त्यालाही 12 कोटी रुपये कॉन्क्रीट रस्त्याचे लावले. काम करत असताना महानगरपालिकेच्या वतीनं त्याच्या अगोदरच्या सगळ्या पाईपलाईन ड्रेनेज कामं सगळी आम्ही पूर्ण करतोय. ही सगळी कामं व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि मला वाटत नाही पाण्याचा विषय आता येणाऱ्या काळामध्ये ते ज्या पद्धतीनं विरोधकांनी सांगितलं तर इचलकरंजीला पुढच्या काळामध्ये पण स्टंटबाजीमध्ये पत्त्यावरती आमच्यावरती पडलं. आम्हाला आनंद आहे त्यांची स्टंटबाजी झाली. त्यांनी जे बाईट दिला त्याचा आमच्या कामाचं कन्फर्मेशन त्यांनी दिलं आणि आम्ही काय योग्य काम करायला लागलोय आणि पाण्याचा प्रश्न सोडवायला लागलोय हे आमच्यावर. या पाणी प्रश्नामध्ये आंदोलन वगैरे 100% करू देत. त्यांनीच बाईट दिली आहे. पाणी रोज मिळणार आहे म्हणून त्यांनी सांगितले. मूलभूत पाणी, चांगलं शुद्ध पाणी कृष्णेत उपलब्ध आहे हेही त्यांनी कन्फर्मेशन दिलं. अजून काय काय त्यांचं आंदोलन करायचं काम आहे, आमचं काम करायचं काम आहे. पाण्याच्या टाक्या उभं केल्या, डिस्ट्रीब्युशन लाईन आम्ही टाकली, बोर आता तिथे उभं राहिले. बोरच्यावरती आता परत डिस्ट्रीब्युशन लाईन परत 100 मीटरचे प्रत्येक बोरला आम्ही त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देतो. सगळे कामं आम्ही करायला लागले. त्यांचं काम आंदोलनाचं आहे, त्यांनी करू देत. बिन अभ्यास करता आणि काही माहिती न घेता ते काम करतात.